शुभं करोति। किमया तिला काय केलंस तू? घरी गेलो होतो तिच्या, पण तू त्या घरातल्या माणसांचं इतकं कौतुक केलंस, डोक्यात सणक केली. वाटेत ते काचेचं घर घेतलं. हे तिला द्यायचं आणि सांगायचं हे घे आणि शांत हो. पण तिथे गेल्यावर ते घर पाहिलं आणि तिला डोळ्याला पट्टी बांधून खेळताना पाहिलं आणि म्हटलं येस बॉस, भेट्टमफाट होऊच शकते. पुरणपोळीच्या वासाने आला का बोका? हे आई असेल तर दे ना एखादी. मिळणार नाही. का? अरे तुझ्या बच्चा काल खाऊन झालंय. मी या मुद्दामून बाजूला काढून ठेवलंय. कोणासाठी? डॉक्टर काकांसाठी. काकू मी नेऊन देऊ का डबा? मी विचारच करत होते कुणाला पाठवू. बरं झालं तू जाशील घेऊन. अगं हो. मी सोडतो ना तुला, माझं तिथे कामच आहे काहीतरी. हे बेस्ट आहे, घरचा ड्रायव्हर मिळाला डेस्टिनेशन पर्यंत. तुमची बॅग आणि काकूंनी सांगितलंय वेळच्या वेळेवर जेवा, कामाच्या दबडग्यात दबा खायला विसरू नका आणि प्रेस मधून निघताना फोन करा. तुम्हाला कसं कळलं? त्यासाठी लग्न करावं लागतं. तुझं लग्न झालं ना की मग तुलाही कळेल. बघायचंय तुझ्यासाठी एखादं स्थळ? चला येतो. बघितलंस, पुन्हा यांची स्थळ बघायला सुरुवात झाली. मला हे बिलकुल पटलं नाहीये. काय लग्नासाठी स्थळ बघणं, या अशा भानगडी करण्यापेक्षा आई बाबांसारखं पळून जाऊन लग्न करायला पाहिजे श्रेयाताईला. यात खरी गंमत असते. खरंच, नाहीतर काय. घर तोडलं त्यांनी फुटबॉलनी आणि त्याचं त्याला काहीच वाटत नव्हतं. इतका राग आला होता ना मला त्याचा कॅम्पला. खरंच कानाखाली वाजवायशी वाटत होती. त्याच्याबद्दल बोलायचं होतं म्हणून तू मला सोडायला आलास? हो, किंवा मला कालच कळलं होतं तुझ्या डोळ्यात. तुम्ही दोघं आधीपासून एकमेकांना ओळखत असणार. कॅम्पच्या इतर गमती जमती सांगितल्यास. शशांक मी मला चांगला वाटला तो. कसला ऍटिट्यूड आहे त्याला. थोडा विचित्र आहे पण खरंच मस्त आहे. पण मला काय वाटतं माहितीये किंवा तू सुद्धा ना आधीच सगळं विसरून एकदा त्याच्याकडे बघ. कदाचित वेगळा निशात सापडेल. परवा मी अमेरिकेला चाललोय. काय? मग अगं हिची आणि स्वातीची भेट होईल. बरेच दिवसात भेटलो नाही ना त्यांना. बघतो किती फरक पडलाय तो. डॉक्टर काका एक विचारू? म्हणजे तुम्ही अमेरिकेत किंवा मग काकू आणि स्वाती इथे का नाही सेटल होत? कारण त्याला अमेरिकेतच करमत आणि मला इथे. आणि मला आल्यानंतर सगळ्या गमती जमती सांगा, विसरू नका. अगं नाही बाई, विसरणार नाही. सगळ्या गमती जमती येऊन सांगेन. मात्र मी इथे नाहीये हे तू अण्णांना सांगू नकोस, नाहीतर त्या टेन्शननी त्यांची प्रकृती बिघडायची. नाही सांगणार. काय चाल बस बस तिकडे तिकडे काय बघतो रे? काय खेळण्यातली बाईक आहे? पडली तर चल चल उतर उतर आणि पळू नकोस. इथेच उभा राहा. तू काय रे? उतर खाली आणि ये. हा श्रेया बोल. की मी अगं कुठे आहेस तू? मागे. मी आता डॉक्टर काकांकडून निघाले. का काय झालं? इथे पुन्हा सगळा प्रॉब्लेम होऊन बसलाय ग. तू विनीतची घरी ओळख करून दे. काय? हो, फक्त आता लगेच विनीतच्या वडिलांची पार्श्वभूमी नको सांगूया आपण. विनीत सगळ्यांना घरी आवडला की मग सांगू. पण श्रेया मी नंतर फोन करते. काय मजा आली का? शाबाश. हळू 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 लागलं. अरे बापरे. तू पण उतर बापर. शुभं करोति.